सांगलीत अधिक मास पुण्यपर्वानिमित्त विश्वशांती नवचंडी महायज्ञ, शिव महापुराण कथा तसेच श्री 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 अठ्ठाच केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन आणि भव्य अड्डू पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि शिवबसव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा धार्मिक सोहळा 8 ते 14 जून 2026 या कालावधीत तरुण भारत स्टेडियम मारुती चौक येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्याची सुरुवात 8 जून रोजी धर्मध्वजारोहणाने होणार असून 8 ते 11 जून दरम्यान नवचंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे। 12 आणि 13 जून रोजी जगद्गुरूंच्या उपस्थितीत राजोपचार इष्टलिंग महापूजा होणार आहे। 14 जून रोजी अय्याचार व शिवलिंग दीक्षा संस्कार तसेच सायंकाळी भव्य अड्डू पालखी सोहळा पार पडणार आहे। याशिवाय दररोज समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव महापुराण कथा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। गुरुभ्यो नमः। वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेश नगरीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला सांगतो ना संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि अय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहेत की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुण भारत स्टेडियममध्येच घेतला होता। त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कारमध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता। तर यावेळीचा आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 1-2,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील। कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपणाला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो। म्हणून हा कार्यक्रम देखील त्या फार मोठा त्यामध्ये विशेष असं तुम्हाला भाग घेत आहे। आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूंना आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला एक आगळा वेगळा तुम्हाला एक प्रथा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला सांगतो नाही त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं। तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर होऊन आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा।